म्हटलं की आपल्याला आठवतो तो इथला रांगडा इतिहास, तांबडा पांढरा रस्सा आणि कुस्तीचा आखाडा. पण याच कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हासगोळी नावाच्या या गावात, एका शांत सीमावर्ती गावात अचानक असा काही घटना घडल्या की ज्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भाग हादरून निघालाय. चंदगडच्या एका पोल्ट्री फार्म मध्ये कोंबड्यांचा सांभाळ चाललाय असं वाटत होतं किंवा असं दाखवण्यात आलं होतं. पण आत सुरू होता 100 कोटींच्या एमडी ड्रग्जचा रोकठोक गोरखधंदा. महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने छापा टाकला आणि तब्बल 50 किलो ड्रग्जसह 1.25 कोटींची रसायने व यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. पण जरा थांबा, ही कारवाई फक्त एका स्थानिक कारखान्यापुरती मर्यादित नाहीये. याच्या तपासात जे बाहेर आलंय ते ऐकून पोलिसांची ही झोप उडाली आहे. या चंदगडच्या ड्रग्ज कारखान्याचे धागेदोरे थेट पोहोचले डी कंपनी म्हणजेच दाऊद टोळीशी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करणार आहोत. मुंबई ते बेळगाव आणि तिथून पुढे चंदगड पर्यंत पसरलेलं हे ड्रग्जचं जाळं नेमकं कसं चालत होतं, दाऊदचा हुकुमी इक्का यात कसा काय आला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या गोरखधंद्याला फंडिंग कोण करतंय, ते सगळं काही जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा. चंदगड तालुका हा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेला भाग आहे. अत्यंत शांत आणि निसर्गरम्य वातावरण. गुन्हेगारांनी याच शांततेचा गैरफायदा घेतला. हासगोळी गावातील एका पोल्ट्री फार्मवर अचानक पुणे अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने छापा टाकला. लोकांना वाटलं होतं नेहमीसारखी काहीतरी किरकोळ चौकशी करायची असेल, काहीतरी छोटा मोठा वाद असेल. पण जेव्हा आतून साहित्याची बाहेर काढणी सुरू झाली तेव्हा गावकऱ्यांचे डोळे पांढरे झाले. जप्त केलेला माल तब्बल 50 किलो प्युअर एमडी म्हणजेच मेफेड्रोन ड्रग्ज होता. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत आहे 100 कोटी रुपये. 1 कोटी 25 लाखांचे रासायनिक साहित्य आणि विशाल कंटेनर काचेची साहित्य, वैज्ञानिक उपकरणे, वजन काटे, इलेक्ट्रॉनिक हीटर, मिक्सर आणि ड्रिल मशिनरी हे सगळं काही जप्त करण्यात आले. म्हणजे हा फक्त ड्रग्ज साठवण्याचा अड्डा नव्हता, तर ते एक पूर्ण क्षमतेचं ड्रग्ज मॅन्युफॅक्चरिंग युनिट बनलं होतं. याच प्रकरणी पोलिसांनी तातडीने 6 जणांना ताब्यात घेतलं आणि चौकशी चक्र वेगाने फिरवली. आता प्रश्न असा पडतो की मुंबई ठाण्यात वसलेले ड्रग्ज माफिया चंदगड पर्यंत कसे काय पोहोचले. याची सुरुवात झाली खरं तर ठाण्याच्या नयानगर भागातून. ठाणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणी काही कारवाया सुरू केल्या होत्या. तेव्हा त्यांच्या हाती एक नाव लागलं, ते म्हणजे इरफान खान. आता हा इरफान खान साधा सुद्धा माणूस नाहीये. तो दाऊद टोळीचा आंतरराष्ट्रीय हँडलर सलीम डोला याचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या दया मुद्दनारचा शिष्य होता. ठाणे आणि मुंबईत पोलिसांचा ससेमिरा सुरू वाढल्यानंतर ड्रग्ज तयार करण्यासाठी एका सुरक्षित, गुप्त आणि सीमावर्ती जागेची गरज होती आणि इरफानने नकाशा उघडला आणि त्याची नजर पडली ती चंदगडवर. आता कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर असल्यामुळे इथे पोलीस यंत्रणेच्या नजरेतून वाचणं सोपं जाईल असा त्यांचा गणिती अंदाज होता आणि म्हणूनच हासगोळीच्या पोल्ट्री फार्मची निवड झाली. मंडळी, या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सलीम डोला याचं नाव समोर येणं. या सगळ्या घटनाक्रमामध्ये सलीम डोलाचं नाव समोर आलं आणि सलीम डोला हा दाऊद टोळीचा तो मोहरा आहे जो परदेशात बसून भारतात ड्रग्जचा कारभार सगळा चालवतो. आंतरराष्ट्रीय रस्त्यावर एमडी ड्रग्जचा पुरवठा करणे, त्याचे फंडिंग सांभाळणे आणि भारतातील तरुणांपर्यंत ते पोहोचवणे ही सगळी सलीम डोलाची मुख्य जबाबदारी आहे. चंदगडमधील हा कारखाना थेट सलीम डोलाच्या सांगण्यावरून आणि त्याच्या नेटवर्कच्या माध्यमातूनच उभारला गेला होता. म्हणजे चंदगडमध्ये तयार होणारे हे ड्रग केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या विविध कानाकोपऱ्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्याची योजना आखली जात होती. आता वळूयात आपल्या मुख्य प्रश्नांकडे की या 100 कोटींच्या ड्रग्ज कारखान्याला पैसा पुरवणारा फायनान्सर कोण होता. आता त्यात काही तो फायनान्सर एकटा असावा असं महत्वाचं नाही. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या ड्रग्ज निर्मितीसाठी आणि कच्चा माल खरेदी करण्यासाठी 2 मुख्य केंद्रांमधून अर्थसहाय्य होत होतं. यात सगळ्यात महत्वाचं आहे मुंबई कनेक्शन. मुंबईतील अंडरवर्ल्डशी जोडलेला हवाला व्यापारी आणि दाऊद टोळीचे स्थानिक फायनान्सर जे केमिकल खरेदीसाठी थेट रोख रक्कम पुरवत होते. आणि बेळगाव कर्नाटक कनेक्शन म्हणजे चंदगड ते बेळगावच्या अगदी जवळ आहे. बेळगाव मधील काही स्थानिक संशयित व्यावसायिक आणि सिंडिकेटचे हस्तक या कारखान्याला लॉजिस्टिक्स आणि रोजच्या खर्चासाठी फंड पुरवत होते. मुंबईतून येणारा मोठा पैसा आणि बेळगावमधून मिळणारा स्थानिक पाठिंबा या दोन्हींच्या जोरावर हा कारखाना राजेसूरपणे सुरूच होता. हे फंडिंग चॅनल मोडून काढण्यासाठी आता अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी आणि अँटी नार्कोटिक्स पथक यांच्याकडून पैशांचा
प्रत्येक व्यवहाराची तपासणी केली जात आहे. चंदगडमधील या धाडीनंतर संपूर्ण राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडून गेली आहे. या गंभीर प्रकरणी दखल घेत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणालेत की सरकारच्या ड्रग्ज विरोधी कारवायांना विशेष प्राधान्य देण्यात आले, कारण आपण मागे खूप वेळा ऐकलं होतं की ड्रग्ज फ्री मुंबई. आम्ही फक्त ड्रग्ज विकणाऱ्यांना पकडणार नाही, तर ड्रग्ज निर्मितीची ठिकाणं मुळापासून उद्ध्वस्त करणार आहोत. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरही या कारवायांचा थेट आढावा घेतला जात आहे. प्रशासनाने आता सीमावर्ती भागातील बंद पडलेले कारखाने, पोल्ट्री फार्म्स आणि फार्म हाऊसेस यांच्यावर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. चंदगडमधील या कारवाईने एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलंय की ड्रग्ज माफिया आता मेट्रो शहरांमधून बाहेर पडून ग्रामीण आणि सीमावर्ती भागांना आपले सेफ हेवन किंवा सुरक्षित ठिकाणं म्हणून बनवत आहेत. शांतताप्रिय कोल्हापूर जिल्ह्यात दाऊद डोळीचे पाय पसरणे ही अत्यंत खरं तर चिंताजनक अशी बाब आहे. पण सुदैवानं पुणे अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या सतर्कतेमुळे 100 कोटींचा हा विषारी साठा बाजारात जाण्यापूर्वीच जप्त करण्यात आलाय. सध्या या प्रकरणात 6 जण कोठडीत आहेत, पण मूळ सूत्रधार म्हणजेच मुंबई आणि बेळगावचे फायनान्सर्स आणि सलीम डोलाचे आंतरराष्ट्रीय हस्तक कधी गजाआड होतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. तुमच्या परिसरातही जर अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली घडत असतील किंवा बंद खोल्यांमध्ये चालणारे रासायनिक उद्योग दिसत असतील तर त्वरित प्रशासनाला कळवा, कारण ड्रग्ज विरुद्धची ही मोहीम फक्त पोलिसांची किंवा प्रशासनाची नाही तर आपल्या सर्वांची आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येईल का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोल्हापूर सारख्या शहरात ड्रग्जचं एवढं मोठं 100 कोटीचं जाळं सापडणं यावर तुमचं मत काय आहे ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे, आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.